निर्णय घेतलेला आहे मुंबईमध्ये लवकरच त्यांचा प्रवेश पार पडणार अशी माहिती चांगलं आहे. भाजप प्रवेश घेत असेल कोणी असेल, आता सध्या निवडणुका तोंडावर आहेत, समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं. खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षाच्यासाठी आहे. त्यांचं स्वागत आहे. का सोडत असेल पाहिजे काय वाटतं तुम्हाला? खडसेंना का सोडत असेल असं वाटतं तुम्हाला? आणि मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे, त्याच्यामध्ये आपण विलीन व्हावं सगळ्यांनाच वाटतं आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं मुक्ताईनगरचा विषय नाही आहे, जळगावचा विषय नाही आहे. आपण आता बघा येणाऱ्या काही काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत, माजी आमदार असतील, खासदार असतील, राजकीय क्षेत्रातले मोठे मातब्बर असतील, सहकार क्षेत्रातले मोठे मातब्बर नेते आहेत, हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचाच हा एक भाग असेल. शरद पवार गटातले पण अनेक आमदार जे आहेत त्या स्वस्त आहेत, त्यांनी आज शरद पवारांकडे मागणी केली आहे की आम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे अशी त्यांनी मागणी केली आहे. नाही, मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाही आहे. पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतं आहे. इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत. शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाही आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातो आहे, ज्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे, देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, जी कामाची पद्धत त्यांची, कामाचा आवाका याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतं आहे. शरद पवारांनी असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की मी भाजप सोडून कोणत्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे. स्वागत आहे त्यांचं. आम्ही कुठे आमंत्रण देतो त्यांना? त्यांनी जिथे तिथे रावण लढावं. धाराशिवच्या डेप्युटीच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक जे आहेत तिथले पालकमंत्री ते म्हणतात की मी पालकमंत्री असताना मलाच निधी मिळत नाही असं दुःख त्यांनी व्यक्त केलं आहे. नाही, त्याबद्दल मला काय माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना तरी सांगावं काय असेल ते. एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली, त्यावर संजय राऊत असं म्हटलं की बा अदानींनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असा गोचर लागला संजय राऊत. आता संजय राऊतांबद्दल काय बोलावं? ते बोलण्यासारखं असं वाटतं का? लोक ऐकायला तयार नाही राहतात. त्यांना फक्त त्याची पोपट पंची रोज सकाळी झाली की काही ना काही सुरू असते. म्हणजे मी सांगितलं नाही का काल युद्ध सुरू होतं, सिंदूरची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे, तिकडे ते पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणतायत, अमित भाईंनी राजीनामा द्यावा म्हणतायत. त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तासाभरामध्ये त्यांनी काय काय मुक्त फळं उधळायला सुरुवात केली. पण संजय राऊत काही हा बोलण्यासारखा किंवा उतरण्यासारखा विषय नाही माझ्या मते. कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले.